खुश होतो, पण त्याच शेतकऱ्याच्या मालाला काय झळ भेटते। आज सोयाबीनचे भाव, सगळ्या मालाचे भाव उतरतायत। तुम्ही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाला भाव द्यावा, हीच आमची मागणी आहे। आम्हाला कोणत्या स्कीमवर तुम्ही गुरफटत न ठेवता आमच्या शेतीमालाला भाव द्या। आमच्या ज्या काही शेतकऱ्याच्या सामान्य गरजा आहेत, आम्हाला अन्न, पाणी, आरोग्य, शिक्षण, रस्ते, ह्या ज्या काही छोट्या मूलभूत गरजा आहेत, त्या गरजा आम्हाला चांगल्या आणि प्रभावी द्या, हीच आमच्या शेतकऱ्याची मागणी आहे। आणि खरंच आज हे सरकार आपल्यावरती जे काही अन्याय करते, या अन्यायाच्या विरोधात आपल्या मराठवाड्यातील, हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हा शेतकरी ज्या पद्धतीने रस्त्यावर आलाय, खरं तर येणाऱ्या काळामध्ये आपण जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघितलं की कांद्याचे भाव जर 1 रुपयाने जर कमी झाले तर सगळा शेतकरी रस्त्यावर उतरतोय। पण आज आपल्या सोयाबीनचे एवढे भाव कमी होत आहेत, कापसाला भाव नाहीये, मूग उडीदाला भाव नाहीये, तुरीला भाव नाही, पण तरी आपला शेतकरी हा शंडप्रमाणे शांत बसलेला आहे। आज सर्व शेतकऱ्याला, शेतीमालाला भाव पाहिजे, पण रस्त्यावरती उतरायला कोणी तयार नाही। कारण प्रत्येकाला वाटतंय मला पैसे मिळाले पाहिजेत, पण ते फक्त घरात बसून तुम्हाला काही मिळणार नाही। जोपर्यंत तुम्ही रस्त्यावर उतरून रस्त्यावरची लढाई या सरकारच्या विरोधात, जे आपल्यावर अन्याय करतात त्याच्या विरोधात लढणार नाही, तोपर्यंत तुम्हाला काही मिळणार नाही। आणि सत्ताधाऱ्यांनी तुमचं सगळं ओळखलेलं आहे। त्यांना माहिती आहे की शेतकऱ्याला एन टाइमावरती, निवडणूक आल्यावरती नुसती आश्वासनाची खैरात करायची आणि या शेतकऱ्याला असंच वेठीस धरून शेतकऱ्यावरती सतत अन्याय करायचं काम हे सरकार करतंय। त्यामुळे येणाऱ्या काळात सर्व शेतकऱ्यांनी रमेश पाटलासारख्या नेतृत्वाच्या पाठीमागे खंबीर उभं राहून येणाऱ्या काळामध्ये आपल्या मागण्यासाठी सदल लढत राहावं आणि आपल्या मागण्या मान्य कराव्यात। एवढं बोलतो आणि थांबतो।